आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे 3000 रुपये खात्यावर जमा होतील। लाडकी बहीण योजनेबाबत अजितदादांची मोठी घोषणा। योजना चालू राहण्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबा। जनसन्मान यात्रेतून अजित पवारांचं मतदारांना आवाहन। लोकसभा निवडणुकीनंतर बहीण लाडकी झाली आहे, हे सगळं लाडक्या खुर्चीसाठी सुरू। उद्या हे चंद्रही आणून द्यायला होकार देतील जयंत पाटलांची सरकारवर टीका। पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच येणार। महाविकास आघाडी 170 जागा जिंकणार। जयंत पाटलांचं शिवस्वराज्य यात्रेत वक्तव्य। गुलाबी पुंगी वाजवून जनतेला डोलावण्याचा प्रयत्न। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला। ज्यांना 20 वर्ष दूध पाजलं तेच साप शरद पवारांना डसले। शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटावर जोरदार निशाणा। विधानसभा लढाईची ठरल्यास अपक्ष उमेदवार उभे करणार। विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनोज जरांगेंचं महत्त्वाचं वक्तव्य। 29 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद। पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांची वेगवेगळी मतं। मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही। ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल। मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। सत्ताधारी असो वा विरोधक चेहरा लागतोच। महाविकास आघाडीचा चेहरा कोण हे भविष्यात कळेल। आम्ही सर्व मिळून काय ते सांगू। राऊतांचं महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी आधी महायुतीने चेहरा द्यावा, मग आम्हाला विचारावं। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर बोलणं टाळलं। 11 ऑगस्टला राज ठाकरे महत्त्वाच्या पत्रकार परिषदेतून मराठा आरक्षणावर भूमिका मांडणार। मराठवाडा दौऱ्यावेळी मराठा बांधवांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार। 16, 17 आणि 18 ऑगस्टला शहा महाराष्ट्र दौऱ्यावर 6 विभागाचा दौरा करणार। 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। 20 तारखेपासून महायुतीतील तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा। कोल्हापुरात पहिली सभा पार पडेल। भाजपची औकात काय? दिल्ली तुमच्या बापाची आहे का? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या टीकेवर राऊतांचं उत्तर। उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी टीका केली होती। संभाजीनगरमधील बच्चू कडूंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी बच्चू कडू सभा घेण्यावर ठाम। भोंगे आणि साऊंड सिस्टीम उभारायला सुरुवात। मागण्या मान्य केल्यास महायुतीसोबत निवडणूक लढू। महायुतीने कोणताही उमेदवार द्यावा, मी त्याचं काम करीन। बच्चू कडूंचा महायुतीला पाठिंबा। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून 10 कोटींची मदत जाहीर। आग लागल्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाचं मोठं नुकसान। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर 12 ऑगस्टला सुनावणी। पटियाला हाऊस कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकरची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका। पुण्यात वाघोलीत भारतीय जवान किसान पार्टीचा ट्रॅक्टर मोर्चा। 28 ट्रॅक्टरसह 300 शेतकऱ्यांचा विभागीय कार्यालयावर मोर्चा। शहरात मोठा पोलीस बंदोबस्त। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकांची तारीख जाहीर। 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक होणार, तर 25 सप्टेंबरला सिनेट निवडणुकीची मतमोजणी। आजपासून राज्यात हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार। आजपासून ते 15 ऑगस्ट पर्यंत मोहीम सुरू राहणार। मुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहात अभियानाचा आढावा घेतला। रत्नागिरी बचत गटाच्या महिला चालवणार रत्नागिरी दर्शन बस। मुंबई दर्शनच्या धर्तीवर आता रत्नागिरी दर्शन सुरू होणार। सिंधुरत्न समृद्ध योजनेमधून राबवला जाणारा पहिला उपक्रम। गणपतीत कोकणात जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। 222 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं बुकिंग कालपासून सुरू। बीडच्या परळीतील वाण धरण ओव्हरफ्लो। परळीसह 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। नागरिकांना मोठा दिलासा। राज्यात काही भागात पावसाची विश्रांती। पुणे, रायगड, अमरावती, वर्धा आणि यवतमाळला येलो अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील 8 धरणांमध्ये 65% पाणीसाठा, तर पिंपळगाव जोगे धरण 22% भरलं। धरण परिसरात जोरदार पाऊस। बदलापूरला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण ओव्हरफ्लो। ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। जळगावच्या अमळनेरमध्ये जोरदार पावसामुळे बिलाली गावातील पांझरा नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो। परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा।
वाशिम जिल्ह्यातील 92 लघु प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प 100% भरले। दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ। भुसावळच्या पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून तापी नदीत 18,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। अकोला शहरातील काटेपूर्णा धरण 83% भरलं। शहरवासियांना आता 6 दिवसांऐवजी 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। संततधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी साचलं। आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 860 मिलीमीटर पाऊस। नाशिक जिल्ह्यातील 6 धरणं ओव्हरफ्लो। पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यातील पाण्यात वाढ। गंगापूर धरण 89% भरलं। पुण्यातील पूरग्रस्तांना 25,000 रुपयांची मदत मिळणार। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आश्वासन। तर पूरस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे देखील काढण्यात येणार। वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीक विम्याकडे 82,772 शेतकऱ्यांची पाठ। पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नांदेड शहरात आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन। डोक्यावर मोरपिसारा, हलगीच्या तालावर आदिवासी बांधवांनी ठेका धरला। वसई विरार पालिकेच्या वतीनं आज जागतिक आदिवासी दिन आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा। ध्वजारोहण करून हुतात्मा बाळा सावंत स्मारक चौकात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी दिनाचा उत्साह। ठिकठिकाणी रॅलीचं आयोजन। आदिवासी बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग। नंदुरबारच्या शहादा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट क्रमांक 1 जवळ घाणीचं साम्राज्य। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। पालिकेचं मात्र दुर्लक्ष। जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदियात भव्य महारॅलीचं आयोजन। आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं नृत्य सादर। नाशिकच्या चांदवड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांची चाळण। खड्ड्यात फुलं टाकून रिपाईकडून अनोखं आंदोलन। तर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। पालम परभणी महामार्गावर दुचाकी आणि टेम्पोचा अपघात। एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। पंढरपुरात जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्यानं हल्ला। 7 जणांवर गुन्हा दाखल। तरुणावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईतील खड्ड्यांमुळे 30 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। पालिकेकडून पुन्हा खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात। पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक। नीरजनं 89.45 मीटर थ्रो करत रौप्य पदक मिळवलं। तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्ण पदक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक। भारताचा स्पेनवर 2-1 अशा फरकानं दमदार विजय। टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील भारताला कांस्य पदक। एप्रिल ते जुलैमध्ये भारतातील कांद्याची निर्यात 2,60,000 लाख टन। केंद्राच्या निर्बंधांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका।